तर आजच्या या कथेमध्ये किंवा सेशनमध्ये आपण भगवंताचा जन्म का साजरा करायचा, जन्माष्टमी का साजरी करायची याच्यावरती चर्चा करणार आहे. आता गीता बंद करून माझ्याकडे लक्ष द्या. तर आपलाही जन्म आपण साजरा करतो की नाही, बर्थडे सेलिब्रेशन. आणि आजकाल तर किती मोठे बर्थडे सेलिब्रेट करतात, रस्त्यावरती बर्थडे सेलिब्रेट होतात आणि लग्न सोहळ्यासारखे बर्थडे सेलिब्रेशन व्हायला लागलेलं आहे. तर मग आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामध्ये काय फरक आहे का? का आपल्यासारखेच भगवंत पण जन्म घेतात आणि आम्ही पण तसाच जन्म घेतो, असं आहे का? कृष्णाचा जन्म किंवा प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म आणि साधारण आपल्यासारख्या मनुष्याचा जन्म यामध्ये काही फरक आहे असं वाटतंय तुम्हाला, की सिंपल तसंच आहे, सेमच आहे सगळं? भगवंताच्या जन्मात आणि आपल्या जन्मात काही सेम वीरेंद्र? एकच आहे असं वाटतंय ना? तर एक नाहीये, हेच समजून घेण्यासारखा विषय आहे की का आपण भगवंताचा जन्म सेलिब्रेट करतो. मग भगवंताचा जन्म सेलिब्रेट करतोय म्हणून आम्हाला काय वाटतंय, आमचा पण का करू नये आम्ही? आमचा जन्म झाला म्हणजे आम्हाला आनंद होतोय, पण जन्म झाल्यानंतर खरेच आम्ही आनंदी आहोत का? थोडेसे केक कट केल्यानंतर, थोडेसे फुगे फोडल्यानंतर किंवा फटाके वाजवल्यानंतर, डीजे डॉल्बी लावून थोडंसं नाचल्यानंतर आनंद झाला का? खरंच आनंद होतोय का एवढं सगळं केल्यानंतर? आपल्याला होतोय का? नाही. खरे तर आम्ही कसे आहोत, खरे आनंदी असणारा व्यक्ती एवढं सगळं कशाला, डीजे डॉल्बी लावून गाण्यावर नाचायला लागल्यानंतर? खरा आनंदी व्यक्ती गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होतच नाही. आणि काल परवाचा आम्ही ऐकत होतो गीतेमध्येच 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात ब्रह्मनिर्वाण अवस्था. कशाला म्हटलेलं आहे ब्रह्मनिर्वाण? म्हणजे सतत तो कुठल्याही प्रकारचं दुःख नाही होणार त्या व्यक्तीला, सतत तो कृष्ण चिंतनामध्ये असतो, काहीच फरक पडत नाही त्याला. काही जरी चांगलं झालं तरी तो काय म्हणणार, भगवंतानी केलो. आणि वाईट जरी झालं तरी तो काय म्हणणार, भगवंतानीच केलो. मग त्याला काही फरक पडेल का अशा व्यक्तीला? नाही. तर हा भगवंताचा भक्त होण्याचा हा विषय आहे. तर आता विषय आहे की भगवंताचा जन्म का सेलिब्रेट एवढ्या मोठ्या प्रमाणात? एकतर भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे 11व्या 11व्या स्कंधामध्ये उद्धवांना भगवंत सांगतात की माझे जन्म सोहळे साजरे करा. आणि जेव्हा आपण आपला जन्म सोहळा साजरा करू तर आपण काय करू, म्हणजे आम्ही जेव्हा जन्म उत्सव साजरे करतो, स्वतःचा जन्मोत्सव साजरा केला तर त्याच्यामुळे काय होणार, आम्ही कर्मबंधनात अडकणार. त्यामध्ये आम्ही काहीतरी इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करणार की मला चांगलं वाटलं पाहिजे तसा माझा बर्थडे मी सेलिब्रेट करतो. मग भगवंतांचा बर्थडे सोहळा साजरा करण्यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये भागवतामध्ये सांगितलं, उद्धवांना सांगितलं. म्हणजे उद्धवांना म्हणजे सगळ्यांना सांगितलं. जसं भगवद्गीता भगवंतांनी सगळ्यांना सांगितली. गीता हा उपदेश केवळ अर्जुनासाठी आहे का? नाही. आम्ही पण त्या अर्जुनाने आपल्या साधारण मनुष्याचा रोल तिथं केलेला आहे. म्हणजे अर्जुन साधारण होता असं नाही, अर्जुन तर भगवंताचा भक्त होता. त्यांना काही गीता सांगायची गरज नव्हती, पण आपल्याला कशी समजली असती गीता, त्यासाठी अर्जुनाने तशा प्रकारे वागले अर्जुन. आणि मग आपल्याला भगवंतानी गीता आपल्यासमोर प्रकट केली. तर यासाठीच जसं भगवंताने उद्धवांनाही सांगितलं की माझा जन्म सोहळे साजरे करा, जेणेकरून काय होईल, तुम्ही जेव्हा माझे जन्मोत्सव साजरे कराल तर तुम्ही या संसार बंधनातून मुक्त व्हाल. सगळ्यांना मुक्ती हवी असते, तुम्ही ऐकलं असेल, मुक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मुक्त होणं म्हणजे काय? मरणं म्हणजे मुक्त होणं आहे का? या संसारातून मरणं किंवा हे शरीर सोडणं म्हणजे मुक्त झालो असं म्हणू शकतो का आपण? नाही. मुक्त होणं किंवा मुक्तीच्या ही पुढची अवस्था काय आहे? भक्त होणं, भक्ती. तर कधी कधी तुम्ही ऐकलं असेल, असं म्हणतात की मुक्ती ही भक्तीच्या घरची दासी आहे. मुक्ती पाणी भरते म्हणे भक्तीच्या घरामध्ये. तर मुक्त होणं म्हणजे काय आहे? मुक्त होणे म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं शक्य आहे का? आहे. कसं शक्य आहे तेच इथं सांगितलं. या आजचा जो श्लोक आहे, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म
नैती मामेती सो अर्जुन, म्हणजे हे अर्जुना त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. कधी? माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे हे जाणल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. मग आमचा जन्म जेव्हा होतो तेव्हा आम्ही सिजर करावं लागतं. काय काय लोकांचं सिजर करतात, मग त्या मुलाला बाहेर काढलं जातं. कधी कधी पूर्वी सिजरिंग वगैरे अवस्था नव्हती. मग भगवंताचं काय सिजर झालं होतं काय? भगवंत देवकीचं सिजर झालं होतं काय? नाही. किंवा आम्ही जेव्हा जन्म घेतो तेव्हा आमचं शरीर हे रक्तबंबाळ झालेलं असते आतमध्ये, आणि मग ते शरीरामध्ये ते काय म्हणतात त्याला, नाळ जोडलेली असते, ती कापावी लागते. त्याच्यातून रक्त, त्याच्यातून घाण जे काही असते ते सगळं घाणच घाण ते पुसावं लागतं. डॉक्टर नर्स वगैरे असतात त्यांना पुसावं लागतं. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्म घेतले तेव्हा जिथं अंधार होता, अंधार कोठडीत तुरुंगात भगवंताचा जन्म झाला आणि त्या तुरुंगामध्ये प्रकाश झाला. भगवंताच्या शरीरातून निघणारा प्रकाश. सुरुवातीला भगवंत वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि तेच भगवंत परत देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले. आणि आमचा जन्म कुठून होतो? स्त्रीच्या योनीतून होतो. पण भगवंताचा जन्म कुठल्याही योनीतून होत नाही. कारण भगवंत हे जे 84 लक्ष योनी आहेत त्या कुणासाठी आहेत? केवळ मनुष्यासाठी आहेत. भगवंतासाठी कुठलीही योनी नाही. म्हणून भगवंतांना अयोनी असा शब्द वापरतात. काय म्हणलेलं आहे? अयोनी, म्हणजे कुठल्याही योनीतून भगवंताचा जन्म कधी होत नाही. म्हणजेच काय की भगवंत साधारण नाहीत. भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे. सच्चिदानंद म्हणजे जसं आपला आत्मा आहे, आत्मा आपला पण कसा आहे? सच्चिदानंद. पण आपलं शरीर सच्चिदानंद आहे का? नाही. आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि भगवंतांचं शरीर सच्चिदानंद आहे. भगवंताचं शरीर आणि भगवंताचा आत्मा एकच आहे किंवा एकाच पदार्थापासून बनलेला आहे, ते म्हणजे सच्चिदानंद. पण आपलं शरीर आणि आपला आत्मा वेगळा वेगळा आहे. हे समजतंय ना? त्यामुळं भगवंताचा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी किंवा साजरा केल्यामुळं किंवा जे कोणी त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांचं काय होतं? या भौतिक जीवनातून उद्धार, म्हणजे ते मुक्त होतात. त्यासाठी भगवंताचे जन्म सोहळे साजरे केले पाहिजेत. मग भगवंत वेगवेगळ्या अवतारामध्ये येतात. कृष्ण अवतारात येतात, राम अवतारामध्ये येतात, परशुराम अवतारात येतात, त्यानंतर बलराम, त्यानंतर बुद्ध, त्यानंतर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्याही रूपात भगवंत आले, नरसिंह रूपामध्ये भगवंत आले, मत्स्य, कस्य, वराह, वामन, कितीतरी रूप आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम असं म्हणलेलं आहे. अनंत रूप आहेत भगवंताची आणि त्या अनंत रूपामध्ये अशा अनंत प्रकारचे भगवंत अवतार घेतात. म्हणजे भगवंत एकच आहेत पण दिसायला वेगवेगळे दिसतात. जसं एखादं नाटक सुरू आहे, नाटक, आणि त्या नाटकामध्ये किंवा फिल्म सुरू आहे, त्या फिल्ममध्ये एकच व्यक्ती अनेक कॅरेक्टर कधी कधी निभावतो. तसं भगवंत एकाच वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळी नावं पण असतात. तसं कृष्ण रूपामध्ये आले की कृष्ण, पण मूळ भगवंत जे आहेत ते कृष्ण. भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन करून झाल्याच्या नंतर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात की एते चांश कला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. हे सगळे जे बाकीचे आहेत ते माझे अंश आहेत. जसं चंद्राच्या कला असतात, चंद्राच्या कला, चंद्रकला तुम्ही ऐकलं असेल. चंद्रकला म्हणजे नाव असतं. किंवा चंद्रकला कशाला म्हणतात? चंद्र जसा अमावस्येला चंद्र मोठा पूर्ण दिसतो का? अमावस्येला दिसत नाही, पौर्णिमेला पूर्ण दिसतो. तर अमावस्या टू पौर्णिमा चंद्र वाढत 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 जातो, म्हणजे चंद्राची कला वाढत जाते. तसं भगवान श्रीकृष्णापासून बाकीचे जे अवतार आहेत विशेष करून, तसं तर भेद नाहीये राम कृष्ण यांच्यामध्ये, पण कृष्ण हे मूळ पुरुष आहेत किंवा अवतारी पुरुष आहेत आणि बाकीचे अवतार आहेत. अवतारी म्हणजे ज्याच्यापासून अवतार येतात.
हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताचा जन्म आपण साजरा केला पाहिजे. जन्माष्टमी सेलिब्रेशन, त्यासाठी भगवंताचे जन्माचे सेलिब्रेशन केलं पाहिजे. मग का? मग भगवंत दाखवून देतात स्वतःच्या लीलेतून, मी काही साधारण नाही. साधारण व्यक्ती असेल तर काय करतो? किती विवाह करू शकतो एक व्यक्ती? किती विवाह करू शकतो? 5-6 मानलं पाहिजे की तुम्हाला. 5-6 एक आत्ता म्हणताय तुम्ही, एक झाल्यानंतर कळेल 5-6 होऊ शकतात का ते. त्यावेळेस म्हणाला, अहो एकातच नाकी 9 आलेत. झालेल्यांना विचारा, ते म्हणतात नाकी 9 आलेत, मध्ये एकाला सांभाळायला नाकी 9 येते. एवढं सोपं नाही लग्न करून एका व्यक्तीसोबत राहायचं आणि त्याला आयुष्यभर सांभाळून घ्यायचं. पण आपली संस्कृती आहे. मी परवाच ऐकत होतो एक कथा, की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही अवस्थेमध्ये एकदा का तुम्ही एका व्यक्तीशी विवाह केला तर पतीने पत्नीला कुठल्याही अवस्थेत सोडायचं नाही किंवा त्याचा त्याग करायचा नाही. आणि पत्नीने पण कुठल्याही अवस्थेत भांडणं होऊ द्या, काय व्हायचंय ते होऊ द्या, पण त्याग करू शकत नाही. पण आजकाल मग ते नवीन याच्यानुसार डायव्होर्स सिस्टीम आणि काय आणि काय आणि काय काय भरपूर, पण ते शास्त्रात कुठेही त्याचं वर्णन नाहीये तसं. तर त्याग नाही केला पाहिजे पतीने पत्नीचा, कारण ते नित्यकर्म येतं. तो काय विषय नाही आपला. तर भगवान श्रीकृष्णाचे किती विवाह झाले होते? 116 फक्त. 16,108 किती झाले होते वीरेंद्र? 16,108 विवाह झालेले होते भगवंताचे. बघा, विचार करा. आणि ते 16,108 विवाह होत असताना भगवान श्रीकृष्ण पर्सनली प्रत्येक पत्नीच्या सोबत भगवंत तिथं उभे होते. म्हणजे 16,108 विवाह जेव्हा होत होते, 16,108 मंडप पण होते. 16,108 मंडपात श्रीकृष्ण पण किती होते? 16,108. त्यांच्यासोबत वसुदेव देवकी पण किती होते? 16,108. प्रत्येक मंडपामध्ये, प्रत्येक यज्ञवेदीच्या समोर भगवंत तेवढे होते, तेवढेच वसुदेव देवकी होते. हे साधारण व्यक्ती करू शकतो का? नाही. आणि जेव्हा नारद मुनी, तर भगवंताच्या अनेक लीला आहेत ज्याच्यातून आपल्याला समजू शकतं की भगवान श्रीकृष्ण हे काही साधारण नव्हते किंवा आपल्यासारखे साधारण मनुष्यासारखे नव्हते. पण बऱ्याच वेळेला सामान्य लोक जे आहेत ते काय करतात? भगवंतांना समजून घेण्यामध्ये चूक भूल. कारण कधी कधी वाटतं, हा कृष्ण आले, राम पण आले, नरसिंह पण आले. नरसिंह थोडं भगवंताचं वाटतं, बाबा वेगळ्या रूपात आले. पण कृष्ण मनुष्याच्या रूपामध्ये आले भगवंत, किंवा जन्म घेतले. जन्म तर नाही, अवतार घेतले भगवंत तसा. किंवा राम भगवंत आले, साधारण ह्याच्यामध्ये आले, पण लोक मग त्यांना इझिली घेतात की हा आमच्यासारखेच होते, मग काय फरक काय आहे आमच्यात आणि भगवंतामध्ये. तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहायचे, त्या 16,108 महाल होते, तर नारद मुनी काय केले की व्हिजिट करायचे. नारद मुनी त्या ठिकाणी जायचे. आणि नारद मुनी त्या ठिकाणी गेल्यानंतर मग नारद मुनी एका ठिकाणी गेले तर भगवंत काय करत होते? काही त्यांच्या पत्नींच्या समवेत भगवंत जलविहार करत होते. जलविहार म्हणजे स्नान करत होते भगवंत. पाणी एकमेकांच्या अंगावरती उडवणं वगैरे चालू होतं. तिथून नारद मुनी दुसऱ्या ठिकाणी गेले तर भगवंत एका पत्नीसोबत बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करत आहेत. तिथून दुसरीकडे गेले, दुसऱ्या पत्नीसोबत भगवंत दुसरी काहीतरी लीला करत आहेत. आणि नारदांना वाटलं की असं कसं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भगवंताचं वेगवेगळं कार्य चालू आहे. आणि नारद मुनींना आश्चर्य वाटलं. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, नारदा हेच तर माझी विशेषता आहे. एका वेळेस भगवंत आपण एका वेळेस किती कार्य करू शकता तुम्ही? एका वेळेस किती कार्य करू शकता? मल्टीटास्किंग आहे का कोणी? एका वेळेस अनेक कार्य करू शकणार? 1 किंवा 2 किंवा 3 करू शकता. पण भगवंत एका वेळेस अनेक कार्य करू शकतात. तर किंवा हे तर झालं. तर भगवंत विशेष करून भगवंत किंवा भगवान शब्दाचा अर्थ किंवा भगवत गीता किंवा भागवत हा शब्द जेव्हा वापरतो आपण, तर ह्याचाही अर्थ आहे भगवान. डिवाइस मध्ये आपण सांगितलेलं. भगवान म्हणजे काय? भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे वन हू पजेस, ज्याच्याकडे 6 प्रकारचे ऐश्वर्य आहेत. 6 प्रकारचे ऐश्वर्य एकाच व्यक्तीकडे आहेत असा कोणतरी व्यक्ती आहे का या जगामध्ये? जो दिसायला सुंदर आहे, जो संपूर्ण बलवान आहे, त्यानंतर
संपूर्ण ऐश्वर्यशाली आहे, जगात त्याच्यासारखं कोणी ऐश्वर्यशाली नाही असं नाही. काही जण आहेत अंबानी किंवा हे, त्यांच्याकडे संपत्ती भरपूर असू शकेल, पण ते बलवान आहेत असं नाही म्हणू शकत आपण, किंवा सुंदर आहेत असंही नाही होऊ शकत, किंवा वैरागी पण तितकेच आहेत भगवंत. भगवान श्रीकृष्ण इतके वैरागी होते. लहान असतानाच भगवंत, जेव्हा यशोदा माता भगवंतांना गोचारण लीला करायची होती, गायी चारायला जायचं होतं. मग भगवंत गायी चारण्यासाठी जायला, जेव्हा वनात जायला तयार झाले, तर यशोदा माता म्हणते, अरे चप्पल घालून जा कृष्णा, चप्पल घालून जा. मग कृष्ण म्हणाले, मी चप्पल घालून जाऊ? मग गायीना चप्पल, गायीना पण चप्पल पाहिजे, कृष्ण म्हणतात. मग आता भगवंताच्या घरी किती गायी होत्या? किती होत्या माहिती आहे तुम्हाला? 9 लाख कमीत कमी. किती होत्या? 9 लाख. मग 9 लाख गायींना किती चपला लागतील सांगा? 18 चपला किती लागतील? 36 लाख. आणि जोड किती लागतील? 18 लाख. बरोबर आहे. मग तेवढे चपला आणून दे म्हणले भगवंत यशोदा मातेला. यशोदा म्हणल्यावर एवढ्या चपला तयार करून, गाईच्या, आणि गाईला चपला कशा करणार? आपण चप्पल घालतो, गाईनं चपला कसं तयार करणार? अरे मग म्हणले ठीक आहे, राहू दे, चप्पल राहू दे. मग ऊन लागेल तर ऊन लागेल, छत्री घेऊन जा म्हणले. छत्री, उन्हासाठी छत्री, रक्षण करण्यासाठी, जसं आपण काहीतरी बांधतो, तर भगवंतही बांधतात. तर इथं भगवंताला फेटा गुंडाळलेला की नाही, तसं भगवंत फेटा बांधून जाईल. तर छत्री घेऊन जा म्हणले. मग भगवंत म्हणतात, मला एक छत्री आणि 9 लाख गायांसाठी किती छत्र्या लागतील? किती? 9 लाखच लागतील, कारण एका गाईला. आणि छत्री धरण्यासाठी, गाईला हात असतोय का? छत्री धरण्यासाठी परत तेवढे व्यक्ती लागतील. त्यावेळेस मग शेवटी यशोदा माता म्हणते की ठीक आहे बाबा जा. तर भगवंताचं इतकं प्रेम त्या वृंदावनवासियांवरती वगैरे. तर भगवंत आदान प्रदान करतात भक्तांशी. जेव्हा आपण भगवंतांनी सांगितलेल्या यम नियमांचं पालन विधिविधानानुसार करू, शास्त्रानुसार, तर भगवंत काय करतात? अशा प्रकारे आदान प्रदान. तर का भगवंताचा जन्म सोहळा? तर त्याचं आपण सांगतोय, कारण भगवंतांकडे 6 ऐश्वर्य आहेत. कारण कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आपण पूर्ण पुरुषोत्तम आहोत का? पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ काय आहे? पुरुषांमध्ये उत्तम. आणि तसं तर एकच पुरुष आहे. आपण सगळे प्रकृतीमध्ये येतो. तुमच्या माहितीसाठी स्त्री पुरुष, इथले जे स्त्री पुरुष आहेत त्या सगळ्यांनाच, नर मादी ह्या जेवढे काही या प्रकृतीमध्ये आहेत ते सगळेच प्रकृतीमध्ये येतात. आणि पुरुष मात्र एक पुरुष, भगवंताचं नाव ही आहे एक पुरुष. तुम्ही म्हणा आम्ही कोण आहे, आम्ही पुरुषच आहे, तुम्ही असं कसं काय म्हणायला लागलंय? तर हे सगळे जीव एकाच ह्याच्यामध्ये, त्याला प्रकृती म्हणतात. मग त्यामध्ये नर मादी हे वेगळा विषय आहे. तर एकच पुरुष आहेत ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवान म्हणतात, अहम बीज प्रदाह पिता, सर्वांना बीज प्रदान करणारा मी आहे, सर्वांचा पिता मी आहे. आणि पिता मी आहे म्हणून पित्यानी सांगितलेलं कार्य आपण करायला पाहिजे, किंवा भगवंताचा जन्मोत्सव आपण साजरा केला पाहिजे. आणि जन्मोत्सव जेव्हा साजरा करू, तर जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला याच्यामध्ये, तर भगवंतांना असं उचललं गेलं होतं. काय झालं? भगवंतांना ह्याच्याद्वारे उचललं, हातामध्ये असं. आणि वसुदेवांच्या ह्याच्यामध्ये काय होतं? हातात काय होतं? बेड्या होत्या. मग जेव्हा श्रीकृष्णाला त्यांनी उचललं तेव्हा काय झालं की त्या बेड्या आपोआप गळून पडल्या, खाली पडल्या. कसं काय पडल्या असतील सांगा? काय माहिती म्हणून आम्हाला. तर भगवान श्रीकृष्णाने जेव्हा उचलतो किंवा आपण भगवंताची भक्ती करतो, तर तेव्हा भगवंत काय करतात? आपण पण या 3 गुणांच्या बेड्यामध्ये अडकलोय. 3 गुण कुठले कुठले माहिती? वीरेंद्र, कुणाला माहिती 3 गुण? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुण आपल्याला काय केलेत? इथं या भौतिक जगात बांधून ठेवलेत. ते भगवंतापर्यंत येऊ देत नाहीत. आज प्रोग्राम आहे आपला, किती जण मुलं आलेत? 2 4 6 8 10 12 15 झाले.
बाकीचे कुठे आहेत? का नाहीत येऊ शकत? कारण हे गुण जे आहेत, सत्वगुणी लोक असतील तर म्हणतील ना ठीक आहे चला बोलवले तर आपण जाऊया, थोडं गीतेविषयी आपल्याला ऐकायला भेटेल. रजोगुणी असतील तर म्हणणार चला सुट्टी आहे आज, पंढरपूरला जाऊन थोडंसं काहीतरी मसाला दूध बासुंदी काय काय भेटतं तिथे जाऊन पिक्चरला जातील काही जण. आणि तमोगुणी असतील तर म्हणा कुठंच जायला नको, सुट्टी आहे ना, झोप होत नाही दररोज, निवांत झोपून जाऊया. तर हे 3 गुणामध्ये, त्यामुळं सत्वगुणामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कलियुगामध्ये हे फार अवघड आहे. कलौ साधन बाधक हा. तर या 3 गुणापासून सुटका होते आपली. कधी? भगवंताचा जन्मोत्सव साजरा केल्याच्या नंतर 3 गुणातून सुटून आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. म्हणून भगवंताचा जन्मोत्सव साजरा करायला पाहिजे. आणि दुसरं काय आहे का, तर ह्याच्याच अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगितले, तसं तर भगवंताचा जन्म होतच नाही. भगवंतच सांगताय स्वतः, अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभव्यात्ममायया. भगवंत म्हणतात मी अजन्म आहे, माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. भगवंत काय म्हणले, माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. म्हणून सांगितलं सच्चिदानंद आहेत भगवंत. मग इथं जे झालं, जेव्हा श्रीकृष्ण लीला संपुष्ट केले किंवा भगवान श्रीकृष्ण भगवंताच्या धामामध्ये गेले लीला संपुष्ट करून, त्यावेळेस काय झालं होतं, जरा नावाच्या व्याधाने बाण मारला. तुम्ही ऐकलं असेल. बाण मारला, तो भगवंताच्या अंगठ्याला लागला आणि तिथं श्रीकृष्ण, काही जण म्हणतात श्रीकृष्ण मेले म्हणतात लोक. असं भगवंत मरतात का? आणि मरणारे भगवंत असू शकतात का? नाही. भगवंत कधीही मरत नाही. मनुष्यही मरतो. मग मरतं काय? काय मरतं? शरीर मरतं. आत्मा कधी मरतो का? नाही. कारण आत्मा सच्चिदानंद आहे, तो शाश्वत आहे. तर भगवंतही तसे शाश्वत आहेत. पण भगवंतांना लीला संपुष्ट करण्यासाठी असे काहीतरी लीला भगवंत करतात. आणि मग काही जे अज्ञानी लोक आहेत ते लोक काय करतात की अशा काही लीला, की व्याधाने बाण मारला आणि भगवान श्रीकृष्ण मेले आणि श्रीकृष्ण साधारण होते. आणि काही जण म्हणतात की मग भगवंतांनी सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मला शरण या, मला शरण या म्हणले म्हणजे माझ्यातल्या आत्म्याला शरण या, असंही काही जण म्हणतात. माझ्यामध्ये जो आत्मा आहे, श्रीकृष्ण काय म्हणाले, माझ्यामध्ये जो आत्मा आहे, असंही काही जणांनी अर्थ लावला. किंवा काही जण मध्ये मध्ये विषय आला होता की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा वनवासात भगवंतांनी काय खाल्लं, वनात काय भेटतं, तुम्ही ऐकलं असेल. काय 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 विषय निघाला होता, काय काय म्हणले एक व्यक्ती, हा मांसाहार केला म्हणे प्रभू श्री रामचंद्र. इतके मूर्ख लोक आहेत. अरे जे भगवंत गीतेमध्ये सांगितले, काय सांगितलं की भगवंताने गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरत अश्नामी प्रयतात्मनः. भगवान सांगतात पत्र, पुष्प, पान, फूल, फळ आणि पाणी, या 4च गोष्टी सांगितल्या. जे भगवंत स्वतः सांगतायत, जे धर्माचे मूळ आहेत. किंवा धर्म कुठून येतो, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. भगवंत जे सांगतात तोच धर्म आहे. आणि तथाकथित विद्वान, स्वतःला समजणारे मूर्ख लोक काय म्हणतात की भगवंताने, मग त्यावेळेस भगवंत अंदाज लावतायत, काही बोलतात किंवा काही अंदाज, किंवा लोकांना भ्रमित करतायत. तर त्यासाठी आपण शास्त्र वाचलं पाहिजे. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणाले, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत रोज वाचलं पाहिजे, रोज ऐकलं पाहिजे. आम्ही कधीतरी ऐकतोय. तुम्ही रोज वाचता का गीता? गीता आहे तरी कोणाकोणाकडे? घरी असेल, घरी प्रत्येकाच्याच असते, प्रत्येक जण म्हणतो, पण ते रोज वाचली पाहिजे. जसं आज सकाळीच काहीतरी एका भक्तासोबत माझा विषय चालला होता. ते म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी आपल्या गीतेला कुठे नेऊन पोहोचवलं. विवेकानंद कुठे घेऊन गेले होते गीता? विदेशात. आणि तिथं काय झालं होतं की गीता कुठे ठेवलेली होती? सगळ्यात खाली. त्यांनी काय केलं, खालून काढून
वरती, आणि सगळ्यांना म्हणजे गीतेचं महत्व समजावून सांगितलं. तसं स्वामी विवेकानंदांनी तर तेवढं केलं, पण श्रील प्रभुपादांनी प्रत्येकाचं कार्य महत्वाचं आहे. प्रभुपादांनी पण काय केलं, ती गीता फक्त तिथं नेऊन पोहोचवलीच नाही किंवा वर नाही ठेवली नुसती, तर ती गीता लोकांना पटवून पण सांगितली. किंवा कृष्ण कोण आहेत हे त्या लोकांना माहितीच नव्हतं. आजच मी ऐकत होतो रशियामध्ये, रशिया का ऑस्ट्रेलियामध्ये, जेव्हा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर महाराज, आता विमानाने जावं लागतं, विमानातून खाली उतरल्यानंतर तिथं जे एअर होस्टेस असते, तर तिनं सांगितलं की अहो तुम्ही हरे कृष्णाचे का म्हणे, हरे कृष्णाचे. हा म्हणले महाराज हरे कृष्णाचे. तर तुमचं कृष्ण पुस्तक, कृष्ण नावाचं पुस्तक आमच्याकडे आहे. ज्याला त्या लोकांना कृष्ण कोणाही माहितीच नव्हतं, आणि म्हणे ते आम्ही वाचलंय, आणि ते वाचून आम्ही आमच्या मुलीचं नाव देवकी ठेवलेलं आहे. समजलं, त्यांना इस्कॉन काय माहित नव्हतं, त्यांना प्रभुपाद कोण आहेत माहित नव्हतं. असंच एखादं माझ्यासारखे भगवे कपडे घातलेल्या ब्रह्मचार्यांनी त्यांना फक्त काय केलं होतं, एक पुस्तक वितरण केलेलं होतं, हा ग्रंथ दिलेला होता. म्हणजे प्रभुपादांचे ग्रंथ इतके महत्वाचे आहेत, लोकांच्या विचारांमध्ये क्रांती घडवून आणणारे हे ग्रंथ आहेत. थॉट ऑफ, काय म्हणतात, रिव्हॉल्युशन इन थॉट्स, विचारांची क्रांती घडवून आणणारे ग्रंथ आहेत. तर प्रभुपाद म्हणायचे की चेतनेमध्ये असलेली क्रांतीच काय करणार आहे, टिकून राहणारी क्रांती आहे. नाही तर ह्याच्या आधी पण भरपूर क्रांती इतिहासामध्ये भरपूर क्रांत्या झालेल्या आहेत की नाही. त्या क्रांतीचं काय, किंवा आपल्याला जो इतिहास शिकवला जातो, शिवाजी महाराजांचा इतिहास सोडून बाकीच्या इतिहासाचा काय फायदा आहे आपल्याला, काय आहे का फायदा? शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला एक प्रेरणा भेटते, पण बाकीच्या इतिहासामधून काय भेटणार आहे, काय शिकून उपयोग आहे? आणि काय युवकांवरती परिणाम होतोय मध्ये, काय तर ते ह्याच्यामध्ये आता एवढं चांगलं कार्य ते मोदीजी करत आहेत, त्यांना लोक शिकलेली कुठून तरी, कोणता तो युवक आला आणि त्यांनी आंदोलन छेडलं आणि काय 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 काय. आणि हे सगळं कशामुळे, जो व्यक्ती चांगलं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय, त्याच्यावरती कोणीतरी बोट ठेवतंय. म्हणजे हे तुम्ही शिकताय ते तुम्हाला धर्म काय शिकवणार आहे. आणि हे जे काही शिकताय आपण, आणि काय काय लोक शिकून, एक व्यक्ती न्यायाधीश होता किंवा एक व्यक्ती डॉक्टर, आत्महत्या करतात लोक. काय उपयोग तुमचा ह्या शिक्षणाचा तुमच्या? म्हणजे हे शिक्षण तुम्हाला काय शिकवते, मरायचं, जगायचं कसं हे तर पोट भरण्यासाठी शिकायचंय, जॉब वगैरे करून काय करणार. मग खरं शिक्षण काय आहे, शाश्वत शिक्षण काय आहे? गीता भागवत, ज्या गीता भागवतामध्ये आपल्याला भगवंताशी आपला काय संबंध आहे, मी कोण आहे ह्याचा आपल्याला संबंध समजतो. तर त्यासाठी श्रील प्रभुपादांचं जे हे आंदोलन आहे, प्रभुपादांनी सगळ्या गोष्टी या पुस्तकांमध्ये सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचली पाहिजेत आपण. तर जसं आता मी ते उदाहरण सांगितलं, रशिया, त्यांना माहिती नव्हतं कृष्ण कोण आहेत, काय आहे काय आहे, पण त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवकी ठेवलं. आणि देवकी हे काही साधारण नाव नाहीये, कृष्णाच्या कोणाचं नाव आहे, आईचं नाव आहे. देवकी म्हटल्यानंतर भगवंत त्या व्यक्तीचं स्मरण करतील की नाही, अरे देवकी माझ्या आईचं नाव कुणीतरी घेतंय. तर या विशेष करून या कलियुगामध्ये भगवंताच्या नावाचा फार महिमा आहे. तर 1 महिन्यावरती श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे, आणि आपलं माइंड प्रिपेअर केलं पाहिजे आपण भगवंताच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी. तसं तर दरवर्षीच भगवंताचा उत्सव साजरा करतो. तसं तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भगवंत रोजच जन्म घेतात. आपण रोज जन्म घेतो का? नाही. आपल्या या विशेष ह्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवरती भगवंताचा जन्म वर्षातून एकदा साजरा होतो. असे अनेक युनिव्हर्सेस आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत, आणि त्या अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत भगवान श्रीकृष्ण. प्रत्येक ठिकाणी भगवंताचा सोहळा डेली चालूच असेल, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर आपल्याला हे सुद्धा ही संधी प्राप्त होते दरवर्षीप्रमाणे. तर आपण सर्वांनी या ठिकाणी सुद्धा आपण भगवंताचा जन्मोत्सव साजरा करत असतो. अभिषेक, कथा, कीर्तनाचा कार्यक्रम होतच असतो. तर आपण सर्वजण आमंत्रित आहात. तर आपल्या सर्वांना समजलं का भगवंताचा उत्सव साजरा करायचा. पहिली गोष्ट आहे की आपण आणि भगवंत समान नाही किंवा एकसारखे नाही आहोत. तर भगवंत सच्चिदानंद आहेत, आपण ही आत्मा सच्चिदानंद, पण आपलं शरीर
शाश्वत नाहीये. दुसरी गोष्ट आहे की भगवंताचं कार्य महान आहे आणि आपण लहान आहोत. तर आपला जन्म आणि आपला जन्मोत्सव साजरा केल्यानंतर आपला जन्मोत्सव आपल्याला कर्मबंधनात अडकवणार आहे. पण भगवंताचा जन्म साजरा केल्यानंतर कर्मबंधनातून आपली सुटका होते, मुक्त होतो आपण. म्हणून भगवंताचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. तर यासाठी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करतो. आणि भगवंताने स्वतःनी पण सांगितलेलं आहे शास्त्रानुसार की माझा जन्म उत्सव साजरे करा. भागवतामध्ये सांगितलेलं आहे 11व्या स्कंधामध्ये, उद्धव गीतेमध्ये. जसं अर्जुनाला गीता सांगितली तसं उद्धवाला सुद्धा भगवंताने गीता सांगितली. ती डीप मध्ये आहे, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. त्यामध्ये भगवंतांनी सांगितले माझी मंदिरं पण बांधा. बऱ्याच वेळेला इस्कॉन इतकी मोठी मोठी मंदिरं बांधतं. तर काही लोक म्हणतात कशाला एवढी मोठी मंदिरं बांधताय, त्यापेक्षा गरिबांना अन्नदान करा, ज्यांना राहायला घर नाही त्यांना घरं बांधून द्या, असेही काही लोक म्हणतात. पण मंदिर बांधण्याने जे फायदा होणार आहे ते केवळ घरं बांधून देऊन होणार नाही. आणि किती लोकांना घर बांधून देऊ शकता असं तुम्ही. पण मंदिरामध्ये आल्यानंतर काय होतं, लोकांचं रिव्हॉल्युशन इन कॉन्शियसनेस किंवा थॉट. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं तुम्ही घरात असता तसं मंदिरात विचार करता का? किंवा रस्त्यावर चालताना जो विचार असतो तो मंदिरात विचार येतो का? नाही. मंदिरात गेल्यावर फक्त विचार कोणाचा येतो? भगवंताचा विचार येतो. आणि अनेक असे भटकलेले जीवात्मे जे आहेत ते परत भगवंतांकडे येण्यासाठी अशा प्रकारची मोठी मोठी मंदिरं बांधली जातात, जेणेकरून लोक आकर्षित होऊन तरी कमीत कमी मंदिरात एकदा तरी दर्शनासाठी येतील. तर मी कालच ऐकत होतो, तर काही संत मंडळी आहेत, तर असेही काही संत होऊन गेले की ते काय म्हणायचे की तुम्ही केवळ एकदा जरी माझ्या समोर आलात तुमचा उद्धार झाला. असे काही संत. म्हणजे संतांकडे इतकी पावर असते, जसं शिल प्रभुपादांकडे पावर होती. सगळ्या जगाला हरे कृष्ण महामंत्राचं किंवा हरे कृष्णमय करून टाकलं सर्व जग प्रभुपादांनी. तर ते संत म्हणायचे की तुम्ही एकदा माझ्या समोर आलात की तुझा उद्धार झालाच म्हणून समज. म्हणजे या जन्मात तरी तू भजन चालू केलं तर ठीकच आहे, या जन्मातच उद्धार होईल, नसेल तर आणखी एखादा जन्म घ्यावा लागेल पण तो तरला, असं म्हणायचे ते. तर का असं? कारण भगवंत तर त्या संतांनी सांगितलं भगवंतांना, किंवा जेव्हा संतांना पाठवलं जातं, आपण आपल्या कर्मानुसार जन्म घेतो. हे पण जाणून घेण्यासारखं आहे. आपला जन्म का झालाय? आपलं कर्म आहे म्हणून आपल्याला इथं यावं लागलं. पण संत श्रील प्रभुपादांसारखे, संत तुकाराम महाराजांसारखे, माऊलींसारखे संत कशासाठी येतात? जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्यासाठी येतात. मग श्रील प्रभुपादांनाही जेव्हा पाठवण्यात आलं तर प्रभुपादांना सांगितलं, भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुम्हाला काय करायचंय, तिथं जाऊन अशी ग्रंथ लिहायचे आहेत, गीता भागवत लिहायचं आहे आणि त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे, जेणेकरून हे ग्रंथ 10,000 वर्ष चालतील. आणि त्यावेळेस मग प्रभुपाद तयार झाले येण्यासाठी इथं. तसं ते जे मी आता ज्या संतांबद्दल सांगतोय ते म्हणाले भगवंतांना की मला जर तुम्ही खाली पाठवत असाल तर मला वरदान द्या, जो कोणी माझं दर्शन करण्यासाठी येईल त्याचा उद्धार नक्की व्हायला पाहिजे. तसं तर सगळ्यांचाच उद्धार व्हायला पाहिजे म्हणले. माझं नाही, तुमचं दर्शन करण्यासाठी येईल मंदिरामध्ये. एकदा जरी दर्शन करण्यासाठी आला तुमचं तरी सुद्धा त्याचा उद्धार व्हायला पाहिजे, असा वर द्या म्हणले. भगवान म्हणले अरे असं झालं तर सगळी सिस्टीमच विस्कळीत होईल, कोण नरकात जाणार, यमराजाचा काय उपयोग आहे? मग सगळेजण कुठे जातील? वैकुंठाला जातील, मग नरकात कोणी जाणारच नाही. त्यावेळेस मग ते म्हणाले तरच मी जायला तयार आहे, नसेल तर नाही. मग एकदा तरी जेव्हा त्या संतांकडे यायचं कुणी तर त्यावेळेस ते त्याला म्हणायचे आपका बेडा अभी पार हो चुका है, आप भजन में लग जाओ. त्यांना सांगायचे, प्रत्येक संताकडे गेला की तुम्ही संत तुम्हाला काय सांगणार आहेत? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भजन करा असंच सांगणार आहेत. तर हाच उद्देश आहे जन्माष्टमी सोहळ्याचा, की आपण पुन्हा भगवंतांशी, आम्ही ज्या भगवंताला विसरलोय, पुन्हा त्या भगवंताचं स्मरण आम्हाला व्हावं. जन्माष्टमी सोहळ्याच्या माध्यमातून, कथा कीर्तनाच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, प्रसादाच्या माध्यमातून, हा सगळं भगवंतांनी अरेंजमेंट केलेली आहे, जेणेकरून आपण पुन्हा भगवंतांना प्राप्त करावं.
हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की